नमस्कार, मी महेंद्र देशमुख, अर्थविजन। आज आपण बघणार आहोत SIPच्या माध्यमातून आपण किती संपत्ती निर्माण करू शकतो। इथे एक उदाहरण घेतलं आहे। SIP आहे 15,000ची आणि जो मिळणारा रिटर्न आहे तो 12.5% कन्सिडर केला आहे। इन्व्हेस्टमेंटमध्ये संपत्ती निर्माण करण्यासाठी अमाउंट महत्त्वाचे आहे, परंतु अमाउंटपेक्षा सर्वात जास्त महत्त्वाचं म्हणजे आपण किती काळ इन्व्हेस्टेड राहतो ते। इथे बघूया, 15,000ची SIP आणि 12.5% रिटर्न प्रमाणे 5-5 वर्षांनंतर आपल्याकडे किती इन्व्हेस्टमेंट अमाउंट होते प्लस किती कॉर्पस तयार होतो। 5 वर्षामध्ये आपण 9 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट करतो, परंतु आपला जो कॉर्पस होतो तो फक्त 12 लाख रुपये तयार होतो। 10 वर्षामध्ये आपण 18 लाख इन्व्हेस्टमेंट करतो, परंतु होणारा कॉर्पस जवळजवळ 34 लाखाच्या घरात जातो। 15 वर्षामध्ये आपण 27 लाख इन्व्हेस्ट केले आणि 75 लाख रुपये कॉर्पस तयार झाला। 20 वर्षामध्ये 36 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केले, परंतु कॉर्पस जो होतो तो जवळजवळ 1.5 करोडच्या आसपास होतो। अशाच पद्धतीने जर आपण 25 वर्ष, 30 वर्ष, 35 वर्ष, 40 वर्ष आपण इन्व्हेस्टेड राहिलो तर 40 वर्षाच्या काळामध्ये आपण जवळजवळ 72 लाखाची इन्व्हेस्टमेंट केली, परंतु जो कॉर्पस बघितला तो जवळजवळ 18 करोडचा आपण कॉर्पस तयार करतो, जवळजवळ 20 पट जास्त। थोडक्यात काय, जर आपल्याला संपत्ती निर्माण करायची असेल आणि आपल्याकडे लमसम इन्व्हेस्टमेंट नसेल तर आपण SIPच्या माध्यमातून देखील चांगल्या पद्धतीची वेल्थ क्रिएट करू शकतो। जर आपण हा व्हिडिओ कोणत्या YouTube चॅनलवर किंवा Instagramवर बघत असाल तर मला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।